गुड मॉर्निंग मित्रांनो. तर घसा खूप जाम आहे माझा आणि आत्ता आपण चाललोय बरसाण्याला. सकाळचे वाजले आता 7 वाजले. आता आम्ही पहिले प्रेमानंद बाबाचं दर्शन घ्यायला चाललोय. तिथून आपण डायरेक्ट बस किंवा ऑटोने जाणार आहे आपण मनार बरसाणा. बघा आम्ही दो रेडी, सगळे रेडी, पण इकडं थंडी एकदम भयंकर थंडी. इथं बॅक साईडला प्रेमानंद बाबाचा आश्रम आहे आणि आम्ही आलतो आता. तुम्हाला सांगतो प्रेमानंद बाबा पहिलेच निघून गेलेले इथून. आम्ही लेट झालो ऑलरेडी. तर आता बघू, उद्या परत ट्राय करू इथे येणं. उद्या लवकर येऊ. पण या गाडीमध्ये चाललोय आता बरसाणाला. बघा हे बघा सगळं असं बसलेलं आम्ही. जागा बिलकुल सुट्टी वाजून टाकली माझी काय. अरे मग बोला तुम्ही, माझा आवाज नाही निघत मग ब्लॉक काय काम. बोल का तू. येत राहा, बघत राहा. किती मोकळा बसलो आम्ही. खूप जागा आहे, मजा येऊन जाते. सगळं ओके, एकदम जागा आहे, एकदम. हे बघा किती जागा आहे बघा. गरीबी में आटा गेलाय. हॅलो गाईज, आम्ही आता ना टेर कदम मंदिरात आलोय. तिथे स्टोल पक्का वेअर करा. चाललोय मंदिरामध्ये. तुला बाहेर सांगितलं. इथं पण फोन अलाउड नाही. समृद्धी चहा बनवते सगळ्यांसाठी. कोई बात ना भैया, यही एक वो कर लियो. पाँच छह गाय बनवा दूंगा, 4-5 भैंस बनवा. टेर कदमच्या बाहेरच या भाऊचं चहाचं दुकान आहे. तुम्ही आले तर इथं चहा प्या. भाऊ एकदम मजा. आपण चाललेलो आहे नंदमेलला आणि हे बघा असा रस्ता आहे. वरती डोंगरवर येते महल. हे बघा असं चाललो आपण. बघा योगेशांना मार्केट डूब झालंय. नाको कारवा की तलाश है. चला पण इथं पोचलोय महलला, नंद महल, जे की डोंगरावर आहे. आणि आपण चालत चालत आलोय. हे बघा आता चाललोय आपण वरती. डायरेक्ट डोंगरावर आहे. तर मित्रांनो आता आलोय आम्ही परत गाडीच्या जवळ. तर आता आम्ही चाललोय राधा राणी मंदिरच्या इथे. एंट्री गेट. आपल्याला जायचं इकडं. एक दोन मला बोलले, एक दोन मंदिर. इकडं मंदिर आहे, राधा राणी मंदिर. हे बघा खूप गर्दी जास्त आहे इथं. राधा राणी मंदिर आपलं सतशृंगी मंदिर सारखंच आहे. हे बघा अशा पायऱ्या आहे चढायला. हे बघा दादाचं पेड्यांचं दुकान आहे. हे बघा हे नाव बघून घ्या तुम्ही. तर तुम्हाला काही पेड़े घ्यायचा असेल तर तुम्ही इथून कमी बा. क्या रेट क्या है अपना? 300 रुपये किलो. अगर कोई ब्लॉग देख के आएगा तो आप कम कर दोगे ना रेट में? हाँ ठीक है. देखो दुकान का नाम देख लेना और दादा का चेहरा भी देख लेना. इधर आ जाना. दर्शन तर एकदम खूप चांगलं झालंय. आता इथून आम्हाला गोवर्धन पर्वतला जायचंय.
आता चाललोय आम्ही. गाडी कुठे लावली ते बघावं लागेल. गोवर्धन त्याच्या आधी जर जेवायचं असेल तर जेवण करू आम्ही किंवा मग डायरेक्ट दर्शनाला जाऊ. बघू. पण चाललोय आता राधाकुंड आणि श्यामकुंडला. तर इकडे मागे गाडी लावली. आता पाय पाय चाललोय. राधाकुंड आहे आणि त्या साईडला त्या मंदिराच्या पाठीमागे तिथं श्यामकुंड आहे. हे बघा हे राधाकुंड, हे श्यामकुंड आहे आणि या साईडला राधाकुंड आणि या साईडला श्यामकुंड. फायनली मित्रांनो आता आम्ही रूमवर आलेलो आहे. आता जस्ट फ्रेश झालोय मी. खूप जास्त थंडी आहे इकडे. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि उद्या शेवटचा दिवस आहे आपला, कारण की आपल्याला रात्री 11 वाजता गाडी आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आज आम्ही बरसाना पुरा फिरून आलोय. उद्या आम्ही वृंदावन पुरं कंप्लीट करू. उद्या शेवटचा दिवस आहे. तर उद्याचा शेवटचा ब्लॉग राहील. तर पुढचा ब्लॉग नक्की बघा. तर बाय बाय.